एकदम पोटभर जेवण करा. डाएट वगैरे असं काही नसतं. नुसतं 2-3 टाईम मस्त पोटभर खायचं आणि आरामशीर राहायचं. आता हे लोकं कोण म्हणतात माहिती का? ज्यांना कोणता आजार नाही आहे आणि त्यांचं वजन पण एकदम नॉर्मल लेवलला असतं. जे लोकं खरंच जाड आहेत त्यांना खूप खूप मेडिकल कंडिशन असतात. त्यांना उठायला बसायला त्रास होतो, गुडघ्याला त्रास होतो. त्यांना वेगवेगळ्या फेजेसमध्येच असतात. काहींना PCOD असतो, PCOS असतो, थायरॉईड असतो, फॅटी लिव्हरसुद्धा असतो किंवा बरेचसे मेडिकल इश्यू असतात. त्यामुळे त्या लोकांना बोलणं सोपं असतं. पण ॲक्च्युअली जे लोकं जाड आहेत त्यांना भरपूर प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. समाजसुद्धा त्यांना एकदम तुच्छ नजरेने पाहतो. जसं काय त्यांनी मोठा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे कुणाला तुम्ही बोलत असाल का मस्तपैकी खायचं प्यायचं तर हे तुमच्यासाठी योग्य आहे. पण ॲक्च्युअल ज्या माणसांना हा त्रास आहे त्यांच्यासाठी ते खूप जास्त कठीण असतं. त्यामुळे जे लोकं जाड आहेत त्यांनी विचार करू नका बाकीच्या लोकांचा काही. तुम्ही व्यवस्थित डाएट करा, वर्कआउट करा आणि वजन कमी करा. कारण काय असतं, बोलणारा एक असतो पण जे स्वतःला भोगावं लागतं आपल्याला ती गोष्ट खूप जास्त मोठी असते. मी सुद्धा स्वतःला असं जाड लोकांना म्हणायचो, काय जाड आहे हे, खाते 2 टाईम नुसतं, विचित्र विचित्र बोलायचो, कमेंट करायचो, पास करायचो. पण ॲक्च्युअली ज्यावेळेस मी या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेस मला कळलं का हे जाणून बुजून लोक स्वतः जाड नाही आहेत. काहींना पर्सनल इश्यू असतात, भरपूर प्रॉब्लेम असतात, काही डिप्रेशनमध्ये असतात, काहीच करावं वाटत नाही. वजन वाढल्यावरती त्यांना योग्य मार्गदर्शन पण भेटत नाही. जर त्यांना चुकीचं मार्गदर्शन भेटलं तर ते वजन कसं कमी करणार आहेत ना. त्यामुळे ते जास्त भरकटत जातात आणि टेन्शनमध्ये ते वजन कमी करणंच सोडून देतात. समजतात की वजनच आपलं कमी होत नाही. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा डिमोटिवेट होऊ नका. चांगलं मार्गदर्शन घ्या. माझे व्हिडिओ जरी Instagramवरचे तुम्ही सगळे पाहिले ना A to Z, तुम्हाला बरीचशी फॅट लॉसविषयी माहिती होईल आणि तुम्ही फॅट लॉस स्वतः करू शकता. त्यामुळे जास्त विचार करू नका आणि फॅट लॉस व्यवस्थित करा. बोलणारे लोक बोलत असतात पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम हे स्वतःलाच सॉल्व्ह करावे लागतात. स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दुसरं कोणीही येत नाही. व्यवस्थित डाएट करा आणि व्यायाम करा आणि चांगला फॅट लॉस करा.